तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आमच्या परत एक मिनी ब्लॉग मध्ये। तर आम्हाला जायचं सकाळी सकाळी वणीला। आम्ही काही 1-2 जण नाही जाणार होतो, आम्ही पूर्ण फॅमिली घेऊन चाललो। तर ठीक आहे, आमची फॅमिली आहे आणि आम्हाला तिथे जाऊन आहे ना नवस फेडायचा होता, म्हणजे भावाचा मुलाचा नवस फेडायचा होता। त्यामुळे आम्ही एवढे सगळे फॅमिली गेलो तिथं। आम्ही ना वणीला पोहोचलो आणि त्याच्यात पाऊस चालू भाऊ, फुल पावसात ओढला झालेलो। त्याला म्हणतो बोकड्यांना आंघोळ घाल, भाऊ लगेच बादली घेऊन बोकड्यांची आंघोळ करायला। आमचा काही नवस एक बोकड्याचा नव्हता बरं का, 4 बोकड्यांचा नवस ठेवलेला होता। आम्ही त्या बोकड्यांची आंघोळ घातली आणि पोहे खायला आलो। त्यानंतर ना आम्ही डायरेक्ट पोहोचलो तळावर आंघोळ करण्यासाठी। आम्ही आलो होते इथं आंघोळ करण्यासाठी, पण लोकांचे छत्रे सोडून चालले होते भाई। का वातावरण होतं एक नंबर, मजा येत होती आंघोळ करायला। आम्हाला एक समजलं नाही विहीर मध्ये लोक पैसे का बरं टाकत होते काय माहिती। त्यानंतर आम्ही रूमवर आलो आणि कपडे बदलले, डायरेक्ट गेलो देवीचं दर्शन घेण्यासाठी। मी तर जायला लिफ्टने पण जाऊ शकतो, पण आम्ही नवस फेडणार होतो त्यामुळे आम्ही पायरीने जात होतो बरं का। पहिली जोत लावली पायरीला, मग वरती चढायला सुरुवात केली। बोला सत्यशृंगी माते की जय। पायरीने लाव सुमी ज्योत, पायरीने लाव सुमी ज्योत, तुना गडले शुभ माय अंबाबाई।